छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकला कोणत्या मुठभर व्यक्तीने विरोध केला होता? पूर्वी हे भाजपवाले कधी महाराजांबद्दल चांगले बोललेलं ऐकलंय का? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर येऊ नये यासाठी काहींनी प्रयत्न केला, शिवाय भाजपने आताच कशी काय आठवण काढली असा प्रश्न स्वतः शिवाजी महाराजांना पडला असेल असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। पिंपरी चिंचवड मधील विविध विकास कामांचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी ते बोलत होते। शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या देखील शुभेच्छा देऊन परमेश्वरचरणी तशी प्रार्थना देखील करतो। नेहमीच आपण पिंपरी चिंचवडचा विकास करण्याच्या करता अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेत आलेलो आहोत। एकेकाळी असणारी ही गावं त्याचं कसं शहरामध्ये रूपांतर केलं गेलं आणि कष्टकऱ्यांची नगरी, औद्योगिक नगरी, ही त्या ठिकाणी कामगारांची नगरी, ही नगरी देशामध्ये एक महत्त्वाचं शहर म्हणून त्याची ओळख आपण सर्वांनी मिळून निर्माण केलेली आहे। सुविधा द्याव्या लागतात, रस्ते कॉन्क्रीटचे करावे लागतात, डिवायडर करावे लागतात, फुटपाथ करावे लागतात, स्ट्रीट लाईटचं काम असेल, स्मशानभूमी, दफनभूमी, कब्रस्तानचं काम असेल, उद्यान क्रीडांगणाचं काम असेल, ज्या ठिकाणी रस्ते कमी पडतायत तिथं उड्डाणपुलाचं काम असेल, एक उड्डाणपूल कमी पडत असेल तर तिथं डबल उड्डाणपूल घेण्याचं काम असेल, ग्रेड सेपरेटर, त्याच्यामध्ये असणारं स्कायवॉक, त्यामध्ये असणारा वेगवेगळ्या पद्धतीनं डिवायडर, ही सगळी कामं अनेक वर्षापासून करत असताना त्या कामाचा दर्जा देखील चांगला राहिला पाहिजे। म्हणून तुम्हाला स्विमिंगपट्टू व्हायचं असेलच तरच पोहता आलं पाहिजे असं नाही। आपल्याला कधी कुठलाही प्रसंग आला तरी पोहणं, जसं सायकल चालवणं महत्त्वाचं आहे तसं पोहणं शिकणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यामुळे ते शिकण्याच्या करता सुविधा पण तितकीच चांगली असायला पाहिजे। म्हणून कव्हर्ड, ऊन असेल, पाऊस असेल, कसलाही प्रकारचं वातावरण असेल तर आमच्या मुलींना, मुलांना, आमच्या महिलांना, पुरुषांना, काहींना व्यायाम म्हणून देखील पोहण्याचा सराव खूप महत्त्वाचा असतो। काहींना स्विमिंग पूलमध्ये चालण्याचा देखील व्यायाम हा डॉक्टर लोक सांगतात, त्यालाही अशा प्रकारच्या स्विमिंग पूलची गरज असते। आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा विचार करून हा एक चांगल्या प्रकारे जलतरण तलाव आपण प्रभाग क्रमांक 45 मध्ये पिंपरी वाघिरे प्रभागातील त्या परिसरामध्ये 4,13 लाख रुपये खर्च करून आपण हा तलाव बांधलेला आहे। आणि तो तुमच्या सगळ्यांच्या करता तो जलतरण तलाव आज लोकार्पण सोहळा झालाय, त्याचं उद्घाटन झालं असं ह्या निमित्तानं मी जाहीर करतो। आज याच प्रभागामध्ये सिमेंट रस्त्यांचं 13 लाखाचं भूमिपूजन आहे। तसंच प्रभाग क्रमांक 45 मध्ये जोग महाराज उद्यानाचं नूतनीकरण आणि तेथील संभाजी सृष्टीच्या कामाचं भूमिपूजन, ते 1,86,00,000 काम आहे। त्याचबरोबर आपलं प्रभाग क्रमांक 45 मध्ये पिंपरी वाघिरे येथील पॉवर हाऊस चौक येथे साकारलेल्या शास्त्रीय संगीत समूह शिल्पाचं हे जवळपास 12 लाखाचं काम आहे। असं कोट्यवधी रुपयाची कामं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये करण्याचा प्रयत्न महापौर, उपमहापौर आणि इथले सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यामुळं एक चांगलं काम इथं झालेलं आहे। आज काही खेळाडूंना उद्घाटनाच्या निमित्तानं त्यांनी स्वतः या जलतरण तलावामध्ये पोहून पण दाखवलं। त्याच्यात चांगले चांगले खेळाडू आहेत, काही स्टेटला खेळणारे, काही त्याच्या संदर्भामध्ये नॅशनलला खेळणारे। आणि हे खेळाडू तर आपल्याला तयार करत असताना प्रत्येकालाच बालेवाडीमध्ये किंवा म्हाळुंगेच्या स्टेडियमला जाऊन पोहणं शक्य नाही। किंवा पूर्वी आम्ही आठवतंय टिळक तलाव हा पुण्यातला फार फेमस तलाव आणि सगळेजण डेक्कन जिमखानाच्या टिळक त्या ठिकाणी तलावामध्ये पोहायला जायचे।
आणि तिथं पोहायचा प्रयत्न करायचे, शिकण्याचा प्रयत्न करायचे. परंतु या शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये अशा प्रकारचे चांगले चांगले जलतरण तलाव आपण निर्माण केलेले आहेत. माझी एवढीच विनंती आहे की त्याचा देखरेख पण चांगली झाली पाहिजे. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवर स्विमिंगसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी महापौर सौ शकुंतला धराडे, स्थायी समिती अध्यक्ष हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, उपमहापौर श्री प्रभाकर वाघेरे, श्री विठ्ठल उर्फ नाना काटे, संजय वाघेरे, श्री मयूर कलाटे, माजी महापौर योगेश बेहेल, परिसरातील मान्यवर, स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अंबादास रुकनरेसह शिवानी, पुणे प्लस न्यूज.